हातकणंगले मतदारसंघ. हातकणंगले मतदारसंघ. पूर्वी या मतदारसंघाचं नाव इचलकरंजी मतदारसंघ असं होतं. आता 2024ला या हातकणंगले मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे दादासाहेब डी.सी. पाटील, शिवसेनेचे धैर्यशील संभाजीराव माने शिंदे गट, लोकराज्य जनता पार्टीचे धनाजी जगन्नाथ गुरव, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे दिनकर तुळशीदास चव्हाण, भारतीय लोकशाही पार्टीचे डॉक्टर ईश्वर महादेव यमगर, बहुजन मुक्ती पार्टीचे इम्रान इक्बाल खातीब, BSPचे रवींद्र तुकाराम कांबळे, भारतीय जवान किसान पार्टीचे रघुनाथ दादा पाटील, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, कामगार किसान पार्टीचे संतोष केरबा खोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सत्यशील बाबासाहेब पाटील आबा सरुडकर, नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टीचे शरद बाबूराव पाटील असे व स्वतंत्र असे एकूण 27 उमेदवार उभे आहेत. या मतदारसंघामध्ये हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी, शिरोळ हे कोल्हापूर जिल्ह्यातील तर इस्लामपूर व शिराळा हे सांगली जिल्ह्यातील मतदारसंघ येतात. यामध्ये शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार विनय विलासराव कोरे, हातकणंगलेचे राजू जयवंतराव आवळे, इचलकरंजीचे प्रकाश आवाडे, शिरोळचे राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर, इस्लामपूरचे जयंत राजाराम पाटील आणि शिराळा मानसिंग फत्तेसिंगराव नाईक असे आमदार आहेत. या मतदारसंघामध्ये 70 ते 75% हिंदू, 10 ते 15% जैन, मुस्लिम 10 ते 15% व इतर 5 ते 10% असे एकंदरीत विभागीय लोक राहतात. यामध्ये प्रथम मुख्य लढत राजू शेट्टी व धैर्यशील माने यांच्यात होईल असे वाटले होते. परंतु ही निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील, माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू रणवीर सिंग गायकवाड असे अनेक लोक उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु त्यांना काही उमेदवारी मिळाली नाही आणि या मतदारसंघात साधारण 71% मतदान झालेलं आहे. 71% मतदान झाले आहे एवढे. आणि या मतदारसंघातील जे उमेदवार आहेत यामध्ये कोण निवडून येणार मतदान तर झालं. आता या मतदारसंघातील इचलकरंजीतील पाणी प्रश्न, वस्त्र उद्योग विकास, यंत्रमाग हातमागाच्या समस्या, लॉजिस्टिक पार्क, शाहूवाडी औद्योगिक वसाहत असे बरेच मुद्दे या निवडणुकीमध्ये चर्चिले गेले पाहिजे होते. त्यापैकी काही चर्चिले, काहीवर चर्चा झाला आणि काहीवर नुसती चिखलफेक किंवा टीका झाली. पण राजू शेट्टी यांना निवडून येण्याचं तिसऱ्यांदा 2014-2019 ते निवडून आले होते. पण आता तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक करायची. जैन मतदार आणि काही शेतकरी ऊसपट्ट्यातील त्यांच्या पाठीमागे आहेत कदाचित. त्यामुळं ही लढत तिरंगी न होता ही पंचरंगी षष्टरंगी लढत होणार आहे. कारण यामधील बहुसंख्य उमेदवार हे सर्व दृष्टिकोनाने लढतीला सज्ज असेच आहेत आणि प्रत्येकजण उमेदवार थोडे प्रत्येकाचे मतदार आहेत आणि मते पण बहुजन खाणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील नेमका निकाल कोणत्या बाजूने लागेल हे काही आजपर्यंत सांगता येत नाही. पण 71% मतदान झाल्यामुळे
कदाचित राजू शेट्टी विजयी होतील असे एक शक्यता वर्तवली जाते। पण कदाचित येथे जर मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचा बाह्य गोष्टीचा जर प्रयोग झालेला असला तर तो या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईलच। आज भारतामध्ये या निवडणुकीमध्ये भारतातील संपूर्ण निवडणुकीत 2 अब्ज कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे मतदारांना, असं सगळ्या पेपरमध्ये प्रत्येक नाक्यावर लाखोच्या बॅगा सापडलेल्या आहेत मतदारांना वाटण्यासाठी। किंवा काही ठिकाणी इतर काही मतदारसंघामध्ये भांडी, कुकर, प्रेशर, पंखे काय काय वस्तू असतील त्या वाटण्यात आल्या, साड्या, घड्याळं, कशा कशा पद्धतीने ते या लोकांना माहीत आहे उमेदवारांना कोणी कोणी काय वाटलं। पण कोणीच मान्य करणार नाही की आम्ही असं वाटलं, आमच्याकडून झालेलं आहे असे। बहुसंख्य पक्षांनी तक्रारी केलेली असते। आता कोल्हापूर आणि इचलकरंजी या मतदारसंघामध्ये काही गुन्हे झाले की मतदान यंत्र EV मशीन पळवण्याचे गुन्हे झालेले आहेत, काही इतर मारामारीचे गुन्हे झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मतदारांनी सुद्धा आता थोडंसं शांतच राहिलं पाहिजे। जर पुढारी विविध पक्ष बदलतात तर मतदारांनी देखील खूप पक्ष बदलले पाहिजेत। मतदार हा एकाच पक्षाचा असला ना असं नाही पाहिजे। मग तो काँग्रेसकडून भाजपमध्ये जाईल, भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये जाईल, राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये जाईल। मतदार असा जर फिरला तर या लोकांना थोडीशी एक त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे धाकधूक वाटू शकते। अन्यथा हे आमचे मतदार, आम्ही कुठेही गेलो तरी आमच्या पाठीमागेच आहे, असे जर मतदार असेल तर मग या लोकांना एक विविध प्रकारे बळ मिळत असतं की हे मतदार माझे आणि यामधूनच मी निवडून येईल। आता दुसरी गोष्ट, हे जयंत पाटील किंवा प्रकाश आवाडे हे आपल्या मुलाला लोकसभेसाठी लॉन्च करणार होते। आता हे कितपत योग्य कितपत अयोग्य हे अद्यापही ठरलेलं नाही आहे। परंतु मुलं हे लोकसभेत जाऊन, यांचे पुत्र लोकसभेत जाऊन काय करणार आहे मला हे समजत नाही। यांना ग्रामपंचायतीला उभं करा, यांना नगरपालिकेला उभं करा, यांना जिल्हा परिषदला उभे करा, यांना पंचायत समितीला उभे करा, त्यानंतर आमदारकीला उभे करा आणि नंतर खासदारकीला उभे करा। असं करा ना, असे काही टप्पे आहेत की नाही। पण काही नेत्यांनी, काही मंत्र्यांनी आपापले मुलंच उभे केलेत। ही देशाची लोकसभा आहे आणि या देशाच्या लोकसभेमध्ये अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचे लोक निवडून गेले पाहिजेत। पण तसं काही घडत नाहीये। हे लोक आणि मतदार असा नुसता एकदम आम्ही कट्टर 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 भाजपवाले, कट्टर शिवसेनेवाले, कट्टर बसपावाले, कट्टर हिंदुस्थान पार्टीवाले, कट्टर इतर पक्षाचे असे कट्टर होणारे हे जे लोक आहेत, तर हे जे कट्टर लोक जर शिवसेना किंवा भाजप, काँग्रेस याच्यामधले फटाफट पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जातात, मग मतदार का बदलत नाहीत पक्ष? मतदारांनी सुद्धा सगळे पक्ष बदलून आलं पाहिजे। भाजपचा मतदार उद्या शिवसेनेला झाला पाहिजे, शिवसेनेचा मतदार काँग्रेसला झाला पाहिजे, काँग्रेसचा मतदार असं जर झालं तर या लोकांचं थोडंसं एक त्यांना ज्ञान प्राप्त होईल। अन्यथा नाही तर माझेच मतदार आहे, मी काही केलं तरी ते मलाच मतं देणार। म्हणजे हा जो यामधील भाग आहे तो एक महत्त्वाचा भाग आहे। आता इचलकरंजीमधील वस्त्रोद्योग, शाहूवाडीतील एक औद्योगिक वसाहत, असे बरेचसे प्रलंबित प्रश्न आहे। गटाराचे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न तर अतिशय महत्त्वाचा आणि बिकट आहे। आता तुम्ही मतदान तर केलेलंच आहे, तुम्ही कोणाला, काही लोकांना वाटतं आमचा माणूस हा निवडून यावा, कोरे निवडून, हा एक आपला राजू शेट्टी निवडून यावा, कोणाला वाटतं सरोडकर निवडून यावेत, कोणाला वाटतं इतर आपापल्या पक्षानुसार काँग्रेसवाले त्यांना वाटतं आमचा उमेदवार निवडून यावा, भाजपवाल्याला वाटतं आमचा उमेदवार निवडून यावा, उद्धव बाळासाहेब गटाला वाटतं आमचा उमेदवार निवडून यावा, आणि शिंदे गटाला वाटतं आमचा उमेदवार निवडून यावा, आणि प्रत्येकाला वाटतं बसपाला, बहुजन समाज पार्टीला, प्रत्येकाला वाटतं आमचा उमेदवार निवडून यावा। तर आता हे मतदार किती प्रमाणामध्ये यामध्ये ज्यांचे मतं झाले असतील त्यानुसार निवडून येतील। पण येथे साधारण एकूण मतदारसंघाचे, आता समजा 71% मतदान झालं, त्यामध्ये 30 ते 35% जरी मतदान एखाद्याला पडलं जास्तीत जास्त विभागणी होऊन, तर तो माणूस निवडून येऊ शकतो। कारण इथं परिस्थिती कशी आहे की 70% मतदान झालं, 100 पैकी 70 मतदान झालं, आणि हे 5
हे मतदान 70%, तर साधारण आपण असं पकडू की 15% मतदान एका उमेदवाराला जर झालं तर 15,000 मतदान एका उमेदवाराला मिळेल. असे 5 उमेदवार आहेत किंवा 10,000 मतदार एक मिळेल. काही काही मतदार मतं खाणारे आहेत, मग त्यामुळे एखाद्याला जर 25,000 मिळालं तर दुसऱ्या उमेदवाराला 5,000 मिळेल. म्हणजे ह्या मतदानाचा हा जो भाग आहे हा एक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगू शकतो आपण, हा मतदार कशा पद्धतीने मतदान करेल ते. तेव्हा आता तुमच्याकडे काहीच नाही आहे, तुम्ही आता सरळ जा, उमेदवाराला जाऊन भेटा, त्यांची मतं जाणून घ्या, कशा कशा पद्धतीने मतदान झालं ते बघून घ्या. कारण मला वाटतं निवडणुकीनंतर हे लोक जर विजयी झाले तर ते भेटणार नाहीत तुम्हाला, हारतुऱ्यामध्ये गुंग जातील आणि सरळ आम्ही चाललो दिल्लीला, तुम्हाला परत भेटणं मुश्किल आहे. एक महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यानंतर तुम्ही ह्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये आताच प्रत्येक उमेदवाराला जाऊन भेटा. का हा निवडून येईल का तो निवडून येईल हे सांगता येत नाही. त्याकरता तुम्ही कुणालाही मत दिलं असलं, तुम्ही भाजपला मतदान दिलं जातं तरी शिवसेनेच्या उमेदवाराला जाऊन भेटा तुम्ही. म्हणजे तुम्हाला जे राजकर्ते जसे वागले तसं वागण्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे त्याच्यामध्ये. कारण कोण निवडून येईल हे काही सांगता येत नाही. पण राजू शेट्टी आघाडीवर राहतील असं वाटतं जर जैन समाजाने पूर्ण मतदान केलं तर. आणि त्याच्यामध्ये जर फूट पाडली असेल कोणी किंवा काही इतर मोहापायी जर लोक मतदार बळी पडले असतील तर हे सत्यजित सरोडकर, हे सुद्धा सत्यजित पाटील सरोडकर हे सुद्धा निवडून येऊ शकतात. किंवा धैर्यशील माने हे खासदार हे निवडून येऊ शकतात. असं काही सांगता येत नाही का हेच निवडून येतील आणि तेच निवडून येतील. कदाचित दुसरे या तिघांव्यतिरिक्त दुसरेही निवडून येऊ शकतात. हे म्हणजे हा मतदारसंघ भारतामध्ये अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जो निवडून येईल तो फार चांगलं काम करेल असं मला वाटतंय. तर एक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निवडणुकीच्या निकालामध्ये जरा आमचं ATM न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या पाहण्यासाठी या निवडणुकीच्या संदर्भामधील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मतदान तुम्ही केलेलं आहेच, 71% मतदान केलं, चांगलं मतदान केलं. पूर्वीच्या मतदानापूर्वी एकूण 70 मतदान टक्के झालं होतं, 2-3 टक्क्यांनी वाढलंय. त्यामुळे निकाल कशा पद्धतीने फिरू शकतो हेही तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्हालाही समजेल की आपण केलेलं मतदान हे योग्य होतं की अयोग्य होतं, मतदारसंघाची हवा कशी होती हे तुम्हाला थोडंसं समजलं पाहिजे की आपण कारण प्रचारादरम्यान हे उमेदवारांनी खूप आश्वासनं दिली आहेत, खूप तुमच्याशी चांगल्या चांगल्या पद्धतीने बोलले आहेत, तुम्हाला सर्व काही सहकार्य करण्याचं पुरवलेलं आहे. तर आता तेच उमेदवार तुमच्याशी कशा पद्धतीने वागतात हे जरा बघून घ्या. आणि ह्या चॅनलला ATM न्यूज सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या ज्या बातम्या असतील, निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही असेल किंवा इतर संदर्भामध्ये मुलाखती आमदारांच्या, खासदारांच्या किंवा एकंदरीत जो प्रचार किंवा इतर काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतील त्या तुम्हाला प्रसारित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तेव्हा आपलं चॅनल बघत राहा आणि सारखं बघत राहा, सबस्क्राईब करा आणि निकाल लागण्यासाठी मतदान थोडे दिवस थांबा. 4-5 तारखेपर्यंत, 4ला मतमोजणी सुरू होईल, 5 तारखेपर्यंत मतमोजून होतील आणि 6ला सर्व भारतातील निकाल जाहीर होतील. कारण मध्यंतरी काही आक्षेप घेण्यात येतात, मतमोजणीला थोडा टाईम लागतो. 4ला मतदान सुरू होईल, मतमोजणी 4 तारखेला, 4 जूनला. 5 जूनला काही निकाल जाहीर होतील, 6 जूनला संपूर्ण निकाल होतील असं वाटतं. कारण मध्यंतरी मतमोजणीवर काही लोक आक्षेप घेऊ शकतात किंवा पुनर्मतदानाची मागणी करू शकतात. तेव्हा व्यवस्थित राहा, सुखी राहा, शांत राहा, आनंदी राहा.